नमस्कार. उद्योगाची शस्त्रास्त्रे या प्रशिक्षण कार्यक्रमात मी राहुल गोस्वामी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजपर्यंत आपण साधारण 9 सत्रांवर आणि 9 वेगवेगळ्या विषयांवर जे विक्रीविषयक आपले टूल्स आहेत तर त्याबद्दल आपण माहिती घेतली. ज्यामध्ये व्हिजिटिंग कार्ड, माहितीपत्रक, माहिती पुस्तिका, वृत्तपत्रातील जाहिराती, स्मरणिकांमधील जाहिरात, ग्राहकपेठ, आठवडा बाजार, डोर टू डोर मार्केटिंग आणि शॉप टू शॉप मार्केटिंग याबद्दल आपण माहिती जी आहे ही आपण आधीच्या सत्रांमध्ये आपण घेतली आहे. आजचं आपलं 10वं सत्र आहे, ज्यामध्ये आपण मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि हे अतिशय सुंदर असं टूल आहे की ज्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतो आणि एक छानसं लीड जनरेशन जे आहे आपण अतिशय आरामात आपण करू शकतो. मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग हा साधारण मध्यंतरीचा जो काळ होता, एक 2 ते 3 दशकांपूर्वी हा समोर आलेला एक मार्केटिंगचा एक नवीन टूल होता आणि एक नवीन भाग होता. आणि त्या माध्यमातून अनेक लोकांशी जो संपर्क आहे आणि तो संपर्क साधण्याचं एक खूप छान कार्यक्रम जो आहे ते केलं गेलं. साधारणपणे जी सकाळची एक विशिष्ट वेळ असते, साधारण एक 6 ते 9च्या दरम्यान, की ज्यावेळी आपण एक उद्योजक म्हणून म्हणा किंवा आपण इतर कुठलं कार्य म्हणून म्हणा, तर हा फारसा एक प्रोडक्टिव्ह काळ नसतो खास करून. तर परंतु त्याला आपण एक प्रोडक्टिव्ह पार्टमध्ये म्हणजे आपल्या व्यावसायिक कार्यामध्ये आपण त्याला कशा पद्धतीने आपण वापर करू शकतो, तर त्याचं अतिशय सुंदर कार्य जे आहे हे या मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंगच्या माध्यमातून होतं. मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग ही सकाळी साधारण 6 ते 9च्या दरम्यान केली जाते. आणि त्याचं कारणही तसंच आहे की साधारणतः जे हेल्थ कॉन्शियस वर्ग असतो, म्हणजे जो मॉर्निंग वॉक किंवा व्यायामाच्या निमित्ताने किंवा ते जॉगिंग पार्क आहे किंवा गार्डन आहे, जिम आहे किंवा खेळाची मैदानं इथे येतात आणि ते आपल्या शरीर आणि मानसिक आरोग्याच्यासाठी ते बऱ्याच कवायती वगैरे या गोष्टी करत असतात. तर एक तो फ्री टाईम असतो ज्याच्या माध्यमातून ते एक चांगल्या पद्धतीने आपल्याशी इंटरॅक्ट करू शकतात आणि आपल्याला एक आपलं जे काही उत्पादन असते आणि खास करून ही जी प्रॉस्पेक्टिंग आहे किंवा हे जे मार्केटिंग टूल आहे हे जे हेल्थ कॉन्शियस आहे किंवा हेल्थ अँड वेलनेस प्रॉडक्ट्स जे आहेत तर त्यांच्यासाठी हे अतिशय सुंदर आहे. त्यानंतर गोशाळेचे जे उत्पादनं आहेत, जे पंचगव्य उत्पादनं आहेत, आयुर्वेदिक उत्पादनं आहेत, विषमुक्त अन्न उत्पादनं आहेत, तर हे अशा उत्पादनांचं एक अवेअरनेस जी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग हा अतिशय सुंदर टूल आहे. कारण याच्यामागचं कारण असं की सकाळी जे मॉर्निंग वॉकला किंवा जॉगिंग, व्यायाम वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी येतात, तर ते सर्वजण हेल्थ कॉन्शियस लोकं असतात. आणि हेल्थ कॉन्शियस लोकांना जे हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आहेत किंवा वेलनेस रिलेटेड जे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत ते जर तुम्ही ऑफर केले, तर त्यांचा जो ओढा आहे, त्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने मिळतो. आणि त्यामुळे जे या क्षेत्रामध्ये काम करणारे उद्योजक मित्र आहेत, जे कोणी मला ऐकत असतील आता, तर त्यांनी नक्कीच या मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग या मार्केटिंग टूलचा वापर करावा आणि तुम्हाला त्याचा अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला फायदा जो आहे हा तुम्हाला मिळेल. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एकच करायचं आहे की अशा जे काही गार्डन आहेत किंवा जॉगिंग पार्क आहेत, मैदानं आहेत, तर यांच्या गेटजवळ म्हणा किंवा तिथे तुम्ही एखादी परमिशन घेतली तर त्या परमिशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी किंवा त्या जॉगिंग पार्कच्या एरियामध्ये कुठेतरी तुम्हाला एक छोटीशी जर जागा मिळाली, तर तिथे कोणालाही त्रास होणार नाही अशा एका बाजूला तुम्ही जर एक छोटासा टेबल स्टॉल लावला, तर त्याचा एक फायदा तुम्हाला त्यातून होईल. आणि स्पष्ट दिसेल असा एखादा एक बॅनर लावावा त्या स्टॉलला, छोटासा बॅनर असावा. जे आता रेडीमेड तुम्हाला स्टॉल्स वगैरे जे आहेत ते मिळतात, म्हणजे जे फोल्डिंग वगैरेचे टेबल असतात किंवा रेडीमेड असे प्रमोशनल टेबलही मिळतात छोटे. तर ते छोट्या साईजचा एखादा प्रमोशनल टेबल तुम्हाला मिळाला, तर तो टेबल आणि त्याला साईजला फिट होईल असा एक छोटासा बॅनर तुम्ही रेडी केला, तर तसं तो टेबल आणि तो बॅनर लावून तुम्ही एखाद्या या जे जॉगिंग ट्रॅक्स आहेत, गार्डन्स आहेत वगैरे मैदानं आहेत, तर अशा ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही उत्पादनं आहेत किंवा सेवा आहेत त्यांचं प्रमोशन तुम्ही सहजरित्या करू शकतात.
माहितीपत्रक जवळ ठेवा ही तर म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि माहितीपत्रक कसं तयार करावं वगैरे तर याच्याविषयी आपण आधीच्या सत्रामध्ये माहिती घेतलेली आहे. व्हिजिटिंग कार्ड तुमचे जवळ हवे आणि हे दोन्ही व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक हे तुम्ही त्या टेबलवर तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता आणि काही उत्पादनं जे आहेत तर ती उत्पादनंसुद्धा तुम्ही तुमच्या टेबलवर जे आहे हे व्यवस्थित मांडू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित सर्व व्यवस्था केली तर मग येणारे जाणारे जे लोकं आहेत तर मग त्यांच्याशी तुम्ही बोलण्याचा किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बरेच लोकं जे आहे ते स्वतः स्टॉल बघूनसुद्धा स्वतःहून येतात आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्याशीही चर्चा जी आहे ही सहज पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला स्टॉल लावायचा नसेल तर तुम्ही फक्त माहितीपत्रकं जी आहे ती वाटू शकतात किंवा फक्त मात्र एक 2 ते 3 मिनटामध्ये साधारण परवानगी घेऊन बोलल्यानंतरच ते माहितीपत्रक जे आहे हे तुम्ही समोरच्याला द्या आणि एक स्पीच आहे ते मी तुम्हाला सांगतोच की कशा पद्धतीने स्पीच बनवायची. तर ते स्पीच जे आहे ते तुम्ही एक प्रोफेशनली एक व्यावसायिक पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी जर एक सुरुवात केली तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट जो आहे हा तुम्हाला मिळत असतो. सकाळचा जो वेळ आहे हा घेण्यामागचं कारण असं की नॉर्मली हा तसा कुठलाही व्यावसायिक करण्यासाठी हा वेळ उपयोगात येत नसतो आणि तो आपण नॉर्मली म्हणजे एक फुकट वाया जातो आपण म्हणजे असं काही प्रोडक्टिव्ह काम फारसं होत नसतं काही काही लोकांसाठी. मात्र मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंगच्या माध्यमातून जर आपण त्याचा सदुपयोग करून घेऊ शकलात तर त्यातून बरेच ग्राहक जे आहे हे आपल्याशी सहज जोडले जातात आणि सकाळी तुम्हाला बोलण्यासाठी पुरेसा वेळ पण असतो आणि ग्राहकही थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये असतात तर तेही आपल्याला एक चांगला वेळ हे देऊ शकतात. त्यामुळे संभाव्य ग्राहक जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपण वाढवू शकतो. ज्यांचं दुकान वगैरे आहे तर नॉर्मली एक दुकान उघडण्याची वेळ ही साधारण 10च्या आसपास असते. तर एक साधारण 6 ते 9 किंवा 6 ते 8 असा एक 2 ते 3 तासाचा जरी तुम्ही वेळ जो आहे हा एरिया वाईज तुम्ही वेगवेगळ्या एरियात जाऊन तुम्ही अशा पद्धतीने एक मार्केटिंग ॲक्टिव्हिटी केली तर तुम्हाला त्याचा चांगला परिणाम जो आहे हा दिवसभराच्या कामामध्ये मिळेल. म्हणजे सकाळी तुम्ही लोकांशी संवाद साधला, काही तुम्ही एक 10, 15, 20 लीड्स तुम्ही जनरेट केल्या आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या शॉपला किंवा तुमच्या ऑफिसला तुम्ही तिथे आल्यानंतर त्यानंतर मग तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही त्यांच्याशी फॉलोअप वगैरे घेतला किंवा त्यांचे काही उत्पादनं आहे त्यांचे ते उत्पादनं जे आहे ते त्यांना घरपोच देण्याचे सर्व्हिस वगैरे असे दिले किंवा त्यांचं काही एखादी मीटिंग तुमची फिक्स झाली तर तुम्ही त्यांना नंतर मग दुपारच्या वेळेत वगैरे किंवा संध्याकाळच्या वेळी जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकतात. तर असे बरंचसं जे काही एक काम आहे तुम्हाला एक रेडीमेड एक प्लॅटफॉर्म जो आहे हा तुम्हाला मिळतो आणि जे तुमचं शॉप आहे किंवा ऑफिस आहे तिथून जे काही तुमचं ट्रान्झॅक्शन सुरू आहेत तर ते तर सुरूच असतात. तर त्यामुळे एक डेली बेसिसवर एक बूस्टर आपण म्हणू शकतो की जो अनप्रोडक्टिव्ह टाईम होता जिथे तुम्ही काही व्यावसायिक काम नाही केलं तर ते एक अनप्रोडक्टिव्ह पिरियडला तुम्ही एक प्रोडक्टिव्ह टायमिंगमध्ये कन्वर्ट केलं तर त्याचा एक ॲज अ बूस्टर म्हणून तुम्हाला एक चांगला उपयोग जो आहे हा दिवसभराचा तुमचा जो काही सेल आहे तो इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकते. मात्र आता एक खूप महत्त्वाचं असं की ही प्रॉस्पेक्टिंग आपण कशी करावी. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे काय की आपल्या उत्पादनाबद्दल किंवा आपल्या सेवांबद्दलची जी काही आहे थोडक्यात माहिती ही समोरच्या संभाव्य ग्राहकांना सांगणे त्याला आपण एक प्रकारे प्रॉस्पेक्टिंग म्हणतो. पण ही प्रॉस्पेक्टिंग जी आहे ही आपल्याला फक्त 1 मिनिटात करायची आहे. हो, 1 मिनिटात हे खूप महत्त्वाचं आहे. एका मिनिटात आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दलची जी माहिती आहे ही आपल्याला त्यांना द्यायची आहे. मात्र ही कशी द्यायची तर ते आपण अतिशय स्टेप बाय स्टेप करायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला त्यांच्याशी बोलण्यासाठी परवानगी घ्यायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की कुठलेही तुम्ही बिझनेस टूल कुठलेही मार्केटिंग टूल तुम्ही ज्यावेळी वापरतात त्यावेळी ते व्यावसायिक पद्धतीनेच त्यांचा वापर करायचा आहे. कुठल्याही अव्यावसायिक अव्यवहारी कार्याला मी समर्थन नाही करत आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जे काही मार्केटिंग टूल तुम्ही वापरतात तर त्याचा तुम्ही ज्यावेळी एक व्यवस्थित परवानगी घेऊन तुम्ही काम कराल तर त्याच्याने तुम्हाला फायदाच मिळतो. तुम्हाला त्याचं एक परवानगी मिळाल्यामुळे तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने तिथे तुम्ही काम करू शकतात हा एक फायदा होतो. आणि दुसरं तुम्हाला कोणीही एक कुठलीही अडचणी म्हणा किंवा काही पद्धतीने बोलणं वगैरे म्हणा ह्या गोष्टी करत नाहीत हा त्याचा सगळ्यात मोठा आणि तुम्ही अतिशय सन्मानपूर्वक तुम्ही तुमचं जे कार्य आहे हे करू शकतात. आपण अव्यवहारिक कार्य केल्यामुळे बरेचसे मार्केटिंगचे जे मित्र आहेत त्यांचं मग नाव खराब होतं किंवा कंपनीचं नाव खराब होतं लोकांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे अशा काही अव्यवहारिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अजिबात करायच्या
नाही आहे. जे जे आपण मार्केटिंग टूल मी तुम्हाला सांगत आहे ते व्यवस्थित जे काही सरकार दरबारच्या परवानग्या असतील किंवा सोसायटीच्या परवानग्या असतील किंवा इतर कुठल्याही व्यक्तिगत परवानग्या असतील, त्या परवानग्या घेऊन मगच आपल्याला हे काम करायचं आहे. त्यामुळे तुमचं काम जे आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. आणि जी बॉन्डिंग आहे एक सगळ्यात महत्त्वाचं, जे मी नेहमी सांगतो की मार्केटिंग जे आहे एक ट्रान्सपरन्स जे आहे, म्हणजे ट्रान्सपरन्स ऑफ फिलिंग्स होणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते ज्यावेळी हे ट्रान्सपरन्स ऑफ फिलिंग्स होईल तेव्हाच तुमचं काम जे आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. आणि तुम्ही व्यावहारिक कार्य केलं तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट जो आहे हा तुम्हाला मिळत असतो. त्यामुळे कुठलंही कार्य करताना परवानगी घ्या. त्यामुळे आपण आता हे जे मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग हे टूल वापरतानाही आपण व्यावहारिक पद्धतीने आपण साधारण परवानगी घेऊनच आपण कार्य करणार आहोत. तुमचे उत्पादनं आहे किंवा स्टॉल वगैरे त्याची व्यवस्थित मांडणी झाली, तुम्ही पॅम्पलेट तुमचे जे काही माहितीपत्रक आहेत किंवा व्हिजिटिंग कार्ड वगैरे आहेत, उत्पादनं आहेत, ते तुम्ही व्यवस्थित मांडून ठेवले, त्यानंतर तुम्हाला बोलायला किंवा लोकांशी संवाद साधायला सुरुवात करायची आहे. तर मग संवाद साधताना तुम्हाला सगळ्यात पहिलं एक वाक्य बोलायचं आहे. मी आता हे वाक्य वापरतो. एक्सक्यूज मी सर, मी राहुल गोस्वामी आपल्याशी 2 मिनटे पंचगव्य आयुर्वेद आणि विषमुक्त अन्नासंदर्भात बोलू शकतो का? तर हे जे वाक्य होतं, अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य बोलायचं आहे. आता या वाक्यामध्ये काय झालं की सगळ्यात पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीला माझं नाव कळालं आणि त्यानंतर दुसरं की मी कशा संदर्भात बोलू इच्छितो हे सुद्धा त्यांना कळालं. म्हणजे माझं नाव राहुल गोस्वामी आहे हे त्यांना कळालं. सेकंडली, मला त्यांच्याशी पंचगव्य आयुर्वेद किंवा विषमुक्त अन्न संदर्भात मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तर हा विषयही कळाला की मला कुठल्या विषयावर त्यांच्याशी बोलायचं आहे. तुम्हालासुद्धा तुमची पहिली लाईन जी आहे ही अशाच पद्धतीने तयार करायचं आहे की एक्सक्यूज मी सर किंवा तुम्ही नमस्कार शब्द वापरू शकता. नमस्कार सर, एक्सक्यूज मी सर. तुम्हाला जे काही एक ग्रीटिंग आपण ज्याला म्हणतो, तर तुम्हाला कुठल्या पद्धतीने त्यांना ग्रीट करायचं आहे किंवा गुड मॉर्निंग सर तुम्ही अशा पद्धतीने ग्रीट करू शकता. तर तो कुठला ग्रीटिंगचा शब्द असावा तो तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. आणि त्यानंतर तुमचं नाव तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचा जो काही उद्योग आहे किंवा तुमची जी काही उत्पादनं आहे, तुमचं जी काही सेवा आहे, तर त्या सेवांचे जी एक गट आहे किंवा तुम्ही त्याला एक म्हणू शकता की तुम्ही तुमच्या काय कॅटेगरीमध्ये तुम्ही ते सर्व्हिसेस किंवा ते प्रोडक्ट्स तुम्ही विकत आहात, तर त्याबद्दलची जी माहिती आहे ही द्यायची आहे. जसं मी सांगितलं की मी पंचगव्य आयुर्वेद आणि विषमुक्त अन्न संदर्भात मला बोलायचं आहे, कारण माझी जी उत्पादनं आहे पंचगव्य आयुर्वेदाची उत्पादनं आहेत किंवा मी विषमुक्त अन्नाचे जे काही शेतीविषयक जे माझी उत्पादनं आहेत तर ती मी विकतो. तर त्या संदर्भात मी माहिती मला त्यांना द्यायची आहे. तर तुम्हालाही अशाच पद्धतीने तुमचं जे काही इतर काही आहे, जसं समजा तुम्हाला योगा संदर्भात बोलायचं आहे किंवा तुम्हाला इतर तुमचं काही कोचिंग आहे किंवा डिजिटल काय तुमचं इतर काही प्रशिक्षण आहेत किंवा इतर जे काही तुमच्या सेवा आहेत, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला बोलायचं असेल तर त्याचा जो काही थोडक्यात विषय आहे, मेन कॅटेगरी जी आहे, त्या मेन कॅटेगरीचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तशा पद्धतीने मी जे एक वाक्य बोललो की एक्सक्यूज मी सर, मी राहुल गोस्वामी आपल्याशी 2 मिनिटे पंचगव्य आयुर्वेद व विषमुक्त अन्नासंदर्भात बोलू शकतो का? हे बोलल्यानंतर समजा त्यांचा समोरच्या व्यक्तीचा जर होकार आला, त्यांनी म्हटलं हां हो नक्कीच सर सांगा मला, असं काहीतरी त्यांनी याला की हो नक्कीच वगैरे असं त्यांनी ग्रीट केलं किंवा गुड मॉर्निंग त्यांनीही ग्रीट केलं, तर त्यानंतर मग तो आपल्याला त्यांना आपलं जे काही माहितीपत्रक आहे किंवा आपलं जे काही व्हिजिटिंग कार्ड आहे ते त्यांना द्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यानंतर मग तुम्हाला माहिती द्यायला सुरुवात करायची आहे. पण ही माहिती कोणती द्यायची आहे ते मी तुम्हाला सांगतो. पण ही माहिती तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे की फक्त 2 मिनटात किंवा जास्तीत जास्त 3 मिनटात संपवायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता या माहितीमध्ये या 2 ते 3 मिनटात तुम्ही त्यांना काय सांगणार, तर सगळ्यात आधी तुमच्या व्यवसायाचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. जी कुठली तुमची संस्था आहे, गोशाळा आहे किंवा तुमचं जे कंपनी आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, तर त्या व्यवसायाचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तुमचा शेतकरी बचत गट असेल, बचत गट आहे, शेतकरी ग्रुप आहे, तर जे काही तुमचं एक व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाचं नाव तुम्हाला तिथे सांगायचं आहे. दुसरा, तुम्हाला काही विशेष आकर्षण किंवा तुमचे एक काही विशेष तुम्ही काही सेवा देत असाल तर त्या सेवांविषयी तुम्हाला माहिती जी आहे ही त्या ठिकाणी त्यांना सांगायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला उत्पादनांची माहिती द्यायची. आता उत्पादनांची माहिती म्हणजे सगळेच उत्पादनं, आता तुमचे 50-100 उत्पादनं असले किंवा 10-20 जरी उत्पादनं असले तरी काही सगळ्या उत्पादनांची माहिती नाही सांगत बसायची.
त्यांना कोर जो आहे, कोर एक इन्फॉर्मेशन जी आहे ती सांगायची. म्हणजे तुम्ही नेमकं काय उत्पादनं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. प्रत्येक उत्पादनाचं नाव, त्याचं फीचर्स वगैरे असं सगळे डिटेलिंग नाही करत बसायचं आहे. एकदम शॉर्टमध्ये, कारण ही सगळी माहिती तुम्ही माहितीपत्रकात ऑलरेडी टाकलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला माहितीपत्रक कसं तयार करायचं हे ज्यांना माहिती नाही त्यांनी माहितीपत्रक हे जे सत्र आहे हे ऐका. त्या सत्रामध्ये ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला शेअर केलेली आहे की माहितीपत्रक कसं तयार करावं, त्याच्यात काय काय गोष्टी असाव्या, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंगमध्ये स्पीच करताना किंवा बोलताना तुम्हाला फक्त तुमचं कोर जे प्रोडक्ट आहेत, जसं मी सुरुवात केली की सर नमस्कार सर, मी आपल्याशी 2 मिनटं पंचगव्य आयुर्वेदिक उत्पादने आणि विषमुक्त अन्नसंदर्भात मी बोलू शकतो का. त्यांना माझं नाव कळालं आणि मला कुठल्या विषयावर बोलायचं आहे ते त्यांना कळालं. तर त्या व्यक्तीला क्लिक झालं काहीतरी इंटरेस्टिंग आहे, तर लगेच त्यांनी जर होकार दिला तर मग मी त्यानंतर त्यांना जी माहिती आहे, सर आम्ही जे जे आजकालच्या काळात जे काही सगळं संपूर्ण बाजार आहे हा अतिशय रासायनिक पद्धतीने तयार केलेलं वेगवेगळी उत्पादनं आहेत, तर त्याच्याने भरलेलं आहे. मात्र या रासायनिक उत्पादनांचा आपल्या शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो. मात्र तुम्ही आज मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग करायला इथं आला आहात तर तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात सर. तर आम्हाला आमची जी काही उत्पादनं आहे ही हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी आहे की ज्यांना आपल्या शरीराची, आपल्या परिवाराच्या शरीराची, त्यांच्या आरोग्याविषयक त्यांना काळजी आहे आणि आम्हालाही तुमच्या आरोग्यविषयक काळजी आहे. त्यामुळे आम्ही काही आयुर्वेदिक किंवा पंचगव्य पद्धतीने काही उत्पादनं तयार केली आहेत आणि जे विषमुक्त शेती आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या जे काही अन्नधान्य आहे तर त्याचे आम्ही उत्पादनं जे आहे ही लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आणि या माध्यमातून आम्ही तुमच्या शरीराची सुद्धा, तुमच्या आरोग्याची, तुमच्या संपूर्ण परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यायचं आम्ही काम करतो. तर यामध्ये सर आमच्याकडे बरीचशी काही कॉस्मेटिक्स आहेत, साबण आहेत, त्यानंतर काही खायची उत्पादनं आहेत जसं जॅगेरी आहे, एक तेल आहे, कच्च्या घाण्याचं तेल आहे. तर असे काही काही उत्पादनं आमच्याकडे आहेत सर. तर त्याची जी माहिती आहे या माहितीपत्रकामध्ये आम्ही दिलीच आहे. तर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असतील तर सर नक्की विचारा. तर अशा पद्धतीने एक सिम्पली 2 ते 3 मिनटामध्ये मी माझा कॉन्सेप्ट जो आहे हा त्यांच्यासमोर ठेवला की मी काय करतो, माझं उत्पादनं माझ्याकडे कुठली कुठली आहेत आणि मला मी कशा पद्धतीने मदत करू शकतो. कारण ते हेल्थ कॉन्शियस आहेत, तर म्हणून ते मॉर्निंग वॉकला आले आहेत आणि त्यांना त्यांच्या हेल्थची काळजी आहे आणि मलाही त्यांच्या हेल्थची काळजी आहे. कारण जे काही उत्पादनं ते वापरत असतील घरी तर त्याच्यामध्ये सगळं हे रासायनिक उत्पादनं खूप सारे असतील, तर त्याला एक रिप्लेसमेंट म्हणून मी त्यांना एक नैसर्गिक पद्धतीने जे कुठल्याही रासायनिक खतांविरहित तयार केलेली जी काही शेती उत्पादनं आहे तर ती त्यांना मी देतो आहे की जेणेकरून त्यांची हेल्थची जी काळजी आहे ही आम्ही घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक कोर जी आयडिया आहे ही तुम्हाला शेअर करायची आहे आणि मग त्यानंतर मग जे काही उत्पादनं आहे मग त्याच्यात मग काय जॅगेरी हे ते वगैरे जे काही उत्पादनं असतील अशी बरीचशी उत्पादनं आहेत. तर मग ते फक्त माहितीपत्रकामध्ये आपण दिलेलीच आहेत. तर मग कुठले कुठले कच्च्या घाण्याचं तेल आहे, मग त्या तेलातही अजून एक 5-10 प्रकारचे वेगवेगळे तेल आहेत किंवा मग तूप आहे, साखर आहे, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते आपण माहितीपत्रकामध्ये ती तांत्रिक माहिती जी आहे ही आपण माहितीपत्रकात ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला त्यांना कोर आयडिया सांगायची आहे. कारण कोर आयडिया सांगितल्यामुळे त्यांचं एक बॉन्डिंग जे आहे आपल्याबरोबर होतं आणि त्यांनाही एक कळलं की हा जो समोरचा व्यक्ती आहे हा आपल्याला मदत करण्याच्या दृष्टीने आला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणाला विकायला नाही जायचं. आपला प्रॉब्लेम हा होतो की आपण सगळ्यांना विकत बसतो आणि इथेच आपला प्रॉब्लेम होतो. आपल्याला कोणालाही कुठलीही वस्तू कधीही विकायची नाही आहे. जर तुम्ही मदत करण्याच्या दृष्टीने काम कराल तर त्याचा जास्तीत जास्त फायदा की तुम्हाला, आणि अप्रत्यक्ष विक्री ही सहज होते. विक्री करायची आहे आपल्याला, नाही असं नाही आहे, पण तुम्ही विक्री करण्याच्या दृष्टीने गेलात तर तुम्हाला तुमची उत्पादनं विकली नाही जाणार. तुम्ही मदत करण्याच्या दृष्टीने गेलात तर नक्की ते उत्पादनं तुमची तर विकली जातीलच आणि ती वन टाईम नाही विकली जाणार. तो ग्राहक कायमचा तुमच्याशी कनेक्ट होतो आणि तो ग्राहक कायमचा कनेक्ट झाला तर तुम्ही एक वेळाने तुम्ही त्याला 100 वेळा तुमची उत्पादनंही विकू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्ही मदत करा. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही सांगा. जसं मी ज्यावेळी स्पीच करेल किंवा आयुर्वेदा किंवा पंचगव्याबद्दल मी स्पीच करेल तर साखरेचे काय दुष्परिणाम आहेत, तर त्याला ऑप्शन काय आहे, तर त्याच्याबद्दल मी त्यांना माहिती देईल. तेलाचे जे रिफाईन तेल आहे तर त्याचे काय दुष्परिणाम आहेत आणि त्याला ऑप्शन काय आहे त्याच्याबद्दल मी त्यांना माहिती देईल. तर अशा पद्धतीने काय रिप्लेसमेंट आहेत, काय प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याला सोल्युशन काय आहे हे तुम्ही त्यांना सांगा. आणि त्याच्याबद्दलचं जे अवेअरनेस आहे हे मी ज्यावेळी करेल तर त्यावेळी ते माझे उत्पादनं हे एक वेळाने ते पुढे जेव्हा जेव्हा त्यांना लागेल ते तेव्हा तेव्हा माझ्याकडनंच ते उत्पादनं घेईल.
कारण काय, तर मी त्यांना ते अवेअरनेस केलं आहे, मी त्यांना एज्युकेट केलं आहे आणि एज्युकेट केल्यामुळे त्यांचा तो फायदा तिथे त्या ठिकाणी झाला आहे आणि त्यांचे काही अनुभव असतील तर तेही तुमच्याशी शेअर करतील. तर एक अशा पद्धतीने एक मदतीची जी काही देवाणघेवाण आहे किंवा नॉलेजची जी काही देवाणघेवाण आहे ही आपल्याला करायची आहे. तर ती आपण ज्यावेळी करू तर तो व्यक्ती कायमचा आपल्याबरोबर. आपल्याला हजारभर लोकांपर्यंत जायचं नाही आहे. आपल्याला एक काम करायचं की आपण ज्यावेळी काम करतो तर त्यावेळी एका व्यक्तीला एकाच वेळी आपण एक अतिशय व्यवस्थितपणे आपण त्यांना संपूर्ण माहिती आणि संपूर्ण विषय त्यांना समजावला आणि त्यांना एज्युकेट केलं, तो एक व्यक्ती कायमचा आपल्याबरोबर येतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. तो कायमस्वरूपी आपले ग्राहक होतो, हे खूप महत्त्वाचं. दुसरं, तो एक व्यक्ती पुढच्या 10 व्यक्तींना जे आहे की त्यांचे जे काही रिलेशनमध्ये त्यांच्या सर्कलमध्ये जे कोणी व्यक्ती तर त्यांना ते आपला रेफरन्स देत असतात, तेव्हा त्यांना आपल्याबद्दलची जी माहिती आहे ती सांगत असतात. तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला इतर ग्राहक जे आहे हे आपल्याला सहजपणे मिळतात. त्यामुळे हे मल्टिप्लिकेशन आपल्याला जर करायचं असेल तर ते एज्युकेशन देऊनच होऊ शकतं आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या ग्राहकांना तुम्ही एज्युकेट करा, त्यांना अवेअर करा आणि सहजच तुम्हाला त्याची जी माहिती आहे किंवा त्याची जी काही तुम्हाला पुढचे परिणाम आहेत, चांगले परिणाम की तुमच्या उत्पादनांची एक चांगली विक्री किंवा रेग्युलर कस्टमर तुम्हाला मिळत जाते, तर हे चांगले परिणाम जे आहे तुम्हाला सहजच मिळतात. त्यामुळे तुम्ही लोकांना मदत करा आणि त्याबद्दल लोक तुमच्याकडनं सहजच उत्पादनं किंवा तुमच्या सेवा जी आहे हे विकत घेतील. तर ही जी स्पीच होती किंवा ही जी माहिती होती ही फक्त तुम्हाला 2 ते 3 मिनटात तुम्हाला एक सांगायची आहे आणि त्यानंतर मग नॉर्मल कम्युनिकेशन जे आहे म्हणजे ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील तेव्हा त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तर ते सहज मग इतर पुढचं जे कम्युनिकेशन आहे हे एक रेग्युलर बेसिसवर तुमचं होऊ शकतं. ज्यावेळी तुम्ही कम्युनिकेशन संपवतात किंवा ती माहिती घेत असतात तर ते बोलता बोलता तुम्ही त्यांचा संपर्क क्रमांक घ्या, त्यांचं नाव विचारा, त्यांचा संपर्क क्रमांक घ्या आणि जे काही पेन वही तुम्हाला मी सांगितलं की ती जवळ ठेवायची, त्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व त्यांचं नाव आणि संपर्क क्रमांक वगैरे हे लिहू शकतात. बऱ्याचदा असंही होतं की ते तुम्हाला भेटायला बोलवतात तर तुम्ही त्याचे भेटण्याची वेळही तुम्ही विचारून घ्या. कुठल्या दिवशी भेटायचं, लगेच ते त्या दिवशी भेटत असते तर लगेच त्या दिवशी भेटू शकतात किंवा 1-2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर, आठवड्याभरानंतर जी काही वेळ त्यांना योग्य वाटेल तर त्या योग्य वेळी तुम्ही त्यांना तिथे जाऊन त्यांना त्यांचं घर असेल किंवा त्यांचं जे काही कार्यालय असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना भेट ही देऊ शकता. पत्ता त्यांचा लगेच विचारून घ्यावा. जर त्यांनी भेटीचं विचारलं तर त्याबद्दलचा पत्ता वगैरे जो आहे हा तुम्ही त्यांना विचारून घ्या किंवा ते नंतर तुम्ही त्यांना फोन करून त्यांच्याशी संपर्क करून मग जिथे त्यांना भेटायचं आहे तर ती भेटीची वेळ आणि तिथला जो काही जिथे भेटायचं आहे तिथला पत्ता तो तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याशी व्यवस्थित घेऊ शकता. तर एक कम्युनिकेशन रेग्युलराईज ठेवा. तुम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुम्ही त्यांना एक त्यांचे जे काही संपर्क क्रमांक वगैरे आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. तुम्ही त्यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून वगैरे जे आहे तुमचे जे काही उत्पादनं आहे किंवा सेवा आहे ते तुम्ही त्यांना व्हॉट्सॲपबद्दल करून तुम्ही ती माहिती जी आहे ही देऊ शकता. पण मुख्यतः जर प्रत्यक्ष भेट झाली तर अतिशय चांगलं. जर प्रत्यक्ष भेट नाही झाली असेल तर तुम्ही तुमच्या उत्पादनांचे जे काय आहे ते लिस्ट वगैरे जे आहेत तर तीही तुम्ही त्यांना ॲडिशनल काही माहिती जी असेल ते तुम्हाला पाठवायची असेल किंवा उत्पादनांचे फोटो वगैरे पाठवायचे असतील तर ते तुम्ही त्यांना ही अधिकची जी माहिती आहे ही त्यांना पाठवू शकतात. तर अशा माध्यमातून आपलं एक रिलेशनशिप चांगलं घडतं आणि ते रिलेशनशिप चांगलं झाल्यामुळे साहजिक आहे की आपल्याला आपली उत्पादनं जी आहेत किंवा सेवा जी आहे ती विकल्या जातात. आता हा झाला की जे व्यक्ती आपल्याला इंटरेस्ट दाखवत आहे. पण ज्या व्यक्तींनी जे बोलण्यास उत्सुक नसते किंवा वेळोवेळी त्यांना तेवढं माहिती वेळ नसेल आपल्याशी बोलणं तर तुम्ही त्यांना फक्त जस्ट माहितीपत्रक जे आहे हे हँडओव्हर करा. बाकी इतर काहीही गोष्ट तुम्ही त्यांना बोलू नका. तर नंतर ती लोकं जे आहे ते माहितीपत्रक ते आरामात घरी जाऊन किंवा ते नंतर वाचतील तर तेव्हा मग त्यांना इंटरेस्ट असेल तर ते आपल्याशी नक्की संपर्क जो आहे हे करू शकतात. कारण याच्यामागे एक सगळ्यात महत्त्वाचं एक मी तुम्हाला आधीही सांगितलं की आपल्याला कोणालाही डिस्टर्ब नाही करायचं आहे. कारण प्रत्येकाची ते वैयक्तिक वेळ असते. आपल्याला फक्त एक आदरपूर्वक एक परवानगी घेऊन त्यांना अतिशय संयमाने जी माहिती आहे ही त्यांना द्यायची आहे आणि कोणालाही त्रास होणार नाही असं आपल्याला वागायचं आहे. आणि विशेष आपल्याला या गोष्टींची दक्षता घ्यायची आहे की परवानगी जी आहे परवानगी घेऊनच आपल्याला काम करायचं आहे. ते वैयक्तिक संभाव्य ग्राहकांशी बोलण्याची परवानगी असो किंवा ज्या ठिकाणी आपण स्टॉल लावला आहे तर तिथले जे कोणी गार्डन वगैरे तिथले जे काही व्यक्ती असतील जे गार्ड असतील तिथे सिक्युरिटी गार्ड वगैरे असते तर त्यांच्या परवानगीने म्हणा किंवा समजा काही महानगरपालिका नगरपालिका किंवा इतर जे काही सरकारी संस्था आहेत त्यांच्या परवानगीने म्हणा तर अशी एक परवानगी घेऊन तुम्ही काम केलं तर
सगळ्यात उत्तम राहील आणि त्याचा चांगला उपयोग जो आहे हा तुम्हाला तुमच्या एक व्यवसाय वाढीला तुम्हाला होऊ शकतो. आजच्या सत्रात एवढंच. याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही मला नक्की कळवा आणि मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग या मार्केटिंग टूलचा तुम्ही नक्की वापर करून घ्या आणि त्याचा खूप सुंदर, खूप चांगला रिझल्ट तुम्हाला तुम्ही कुठेही असाल, तुम्ही गावात असाल, तुम्ही शहरात असाल, तुम्ही महानगरांमध्ये असाल, तुम्ही कुठेही असाल तर तुम्हाला या मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग टूलचा जो आहे हा वापर जो आहे, उपयोग जो आहे हा होऊ शकतो. आणि त्याच्या आधी समजा तुम्हाला हे मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग सुरू करायचं असेल तर सगळ्यात आधी सर्वे करायचे. मी हे नेहमी सांगतो की कुठलीही मार्केटिंग ॲक्टिव्हिटी करण्याच्या आधी आपल्याला त्याविषयक जी सगळी माहिती आहे ही आपल्याकडे असायला हवी. त्यामुळे याचाही सर्वे तुम्हाला करायचा आहे की तुम्ही जिथे राहता किंवा इतर ठिकाणी तुम्हाला कुठे जायचं असेल तर त्या ठिकाणी आसपास कुठे गार्डन आहे किंवा खेळाचं मैदान कुठे आहे किंवा जॉगिंग ट्रॅक कुठे आहे. तर अशा जी काही ठिकाणं आहेत तर त्यांची माहिती आधीच काढून ठेवा आणि तिथलं जे काही लॉजिस्टिक्सचं प्लॅनिंग आहे, म्हणजे तुम्हाला टेबल वगैरे घेऊन जायचं आहे तर त्याचं जे काही प्लॅनिंग आहे ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. एका बॅगमध्ये तुम्ही सर्वसाधारणपणे सगळी जी काही तुमची उत्पादनं आहे तर ती सर्व उत्पादनं तुम्हाला त्याच्यामध्ये घेऊन ठेवायची, भरून ठेवणे वगैरे. किती रुपयाची उत्पादनं तुम्ही ठेवली आहे तर त्याचं एका डायरीमध्ये तुम्ही ते सर्व लिहून ठेवा की जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की मी 5,000ची उत्पादनं मी सकाळी घेऊन गेलो होतो तर त्याच्यातले मग किती विकली गेली, किती रेव्हेन्यू जनरेशन तुम्हाला झाला. तर याबद्दल तुम्हाला मग नंतर एक सहज जे काही कॅल्क्युलेशन आहे हे तुम्हाला कळेल. नाव नंबर लिहिण्यासाठी डायरी, पेन वगैरे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला रेग्युलर बेसिसमध्ये जर तुम्ही काम केलं तर जो माझा अनुभव आहे मी त्याच्यातून सांगतो आहे की साधारण 20 ते 25 लीड्स या सहज जनरेट होतात. या 2 ते 3 तासात तुम्ही जर काम केलं तर एक अंदाजे 100 व्यक्ती जरी तुम्हाला क्रॉस झाल्या तर एक 50 ते 100 व्यक्तींपर्यंत तर तुमचं माहितीपत्रक तर हे सहज जातं, जे तुमच्याशी बोलणार नाही पण फक्त माहितीपत्रक घेतील आणि जाते. आणि 20 ते 25 लोकं जे आहेत ही तुमच्याशी सहज चर्चा जी आहे किंवा तुमच्याबरोबर जवळ येऊन ते माहिती घेणं वगैरे हे काम करू शकतात. त्यामुळे याचा एक खूप फायदा आहे की जो आपला सकाळचा 6 ते 9चा जो अनप्रोडक्टिव्ह पिरियड होता तो प्रोडक्टिव्हमध्ये आपला खूप कन्वर्ट होतो. आणि रोज तुम्ही अशा पद्धतीने एक अंदाजे आपण 20 लीड्स जरी घेतल्या आणि आठवड्यातून तुम्ही एक 5 दिवस जरी काम केलं तरी 100 लीड्स ज्या आहेत तुम्हाला या आठवडाभरामध्ये जनरेट होतात. तर या 100 लीड्सच्या मागे समजा त्याच्यातलं 20% जरी आपण ॲक्च्युअल प्रोडक्ट ज्यांनी विकत घेतलं, ॲक्च्युअल सेवा त्यांनी विकत घेतल्या तरी एक ₹200 किंवा ₹100 जरी मी प्रोडक्ट पकडलं तरी तुमचा ₹2,000 बिझनेस जो आहे हा तुम्हाला सहजरित्या तुम्हाला जनरेट होऊ शकतो. आणि हा अशा पिरियडमध्ये की जो 6 ते 9च्या पिरियडमध्ये तुम्ही कुठलंही काम करत नव्हता तर त्याचं तुमचं कन्व्हर्जन जे आहे ₹2,000 तुम्ही सहज करू शकतात. आता ही व्हॅल्यू मी फक्त ₹100 ही अतिशय मिनिमम घेतली आहे. जे काही तुमचं उत्पादन आहे, जे तुमच्या स्किल्सवर तुम्ही जशा पद्धतीने तुम्ही जेवढी मेहनत कराल, जेवढे जास्तीत जास्त लीड्स तुम्ही जनरेट कराल आणि त्यानंतर मग तुम्ही जे काही लीड चर्निंग ही प्रोसेस आहे तर लीड चर्निंगबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर उद्योग व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये आपण लीड चर्निंग कसं करावं याबद्दलची मी माहिती दिलेली आहे. तर लीड चर्निंग तुम्ही ज्यावेळी चांगल्या पद्धतीने कराल आणि विजिट्स तुम्ही चांगल्या पद्धतीने द्याल तर तुमचं जे काही सेल आहे हा 2,000ने तुम्ही त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने तुम्हाला हा बिझनेस जो आहे हा तुमच्या अनप्रोडक्टिव्ह पिरियडमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जो प्रोडक्टिव्ह पिरियड जो आहे जो आपला ॲक्च्युअल एक बिझनेस आवर्स आपण ज्याला म्हणतो, एक साधारण सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वगैरे. तर या बिझनेस आवर्समध्ये आपण आपलं काम तर करतच असतो पण या सकाळच्या 6 ते 9चा हा जो एक अनप्रोडक्टिव्ह पिरियड होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक सोमवार ते शुक्रवार असं जरी काम केलं, 2 दिवस तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफसाठी ठेवले तर या सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसांमध्ये तुम्हाला जे बिझनेस वीकमध्ये तुम्हाला किंवा बिझनेस डेजमध्ये तुम्ही जर काम केलं तर त्याचा तुम्हाला अतिशय सुंदर जो फायदा आहे हा तुमच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी हा होऊ शकतो. तर आजच्या सत्रात एवढंच. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता. 8097275136 हा माझा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही याच्यावर व्हॉट्सअपही करू शकता. काही प्रश्न असतील तर ते मला तुम्ही नक्की कळवा. धन्यवाद. आपला दिवस शुभ हो.